नमस्कार मंडळी. तुम्हाला असं कधी वाटतंय का की इतकी देवाची भक्ती करून चांगलं वागूनही आयुष्यात दुःखच का येतं? आणि काही लोक खोटं बोलून चुकीच्या मार्गाने जाऊनही सुखी दिसतात. जर तुमच्या मनातही हा प्रश्न येत असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एका प्रवचनात खूप मोलाचं सांगतात. ते म्हणतात, प्रपंचात सुख मिळवीन असं म्हणणं हे कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल असं म्हणण्यासारखं वेडेपणाचं आहे. आजच्या ह्या व्हिडिओत आपण महाराजांच्या 27 मार्चच्या प्रवचनाचा आधार घेऊन प्रपंचातलं खरं सुख आणि आपली वासना याबद्दल सविस्तर समजून घेणार आहोत. आपण सगळेच देवाकडे जातो, पूजा अर्चा करतो, पण त्यामागे आपला हेतू काय असतो? महाराजांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणतात, आपण देवाला भिवून वागतो कारण आपला प्रपंच सुखाचा व्हावा. विचार करा, खेळातलं घर बांधण्यासाठी आपण कधी खरा गवंडी बोलवतो का? नाही ना. तसंच हा प्रपंच शाश्वत नाही. हे खेळातल्या घरासारखं आहे आणि ते खेळातलं घर चांगलं व्हावं म्हणून आपण ईश्वरासारख्या अथांग शक्तीचा उपयोग साधन म्हणून करतो. महाराज म्हणतात, आपण प्रपंचात दक्षता ठेवत नाही आणि मग दोष देवाला देतो. भगवंताचा साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो. साध्य बाजूलाच राहते. देव तुम्हाला विषयाचं सुख देईल, पण लक्षात ठेवा, त्या विषयासोबत येणारं दुःखही तोच देईल. एका चोराचं उदाहरण बघा. तो मारुतीरायाला सांगून चोरी करायला गेला. पकडला गेल्यावर शिक्षा झाली. ती सुद्धा मारुतीच्या संमतीनेच झाली ना. म्हणजेच चुकीच्या गोष्टीसाठी देवाला साकडं घालणं मूर्खपणाचं आहे. आता मुख्य प्रश्न, प्रपंचात सुख आहे की नाही? महाराज स्पष्ट सांगतात, प्रपंचातले सुखदुःख हे केवळ जाणीवेत आहेत. हवे नको पण म्हणजेच आपली वासना जोवर आहे तोवर सुखदुःख राहणारच. हे शरीर, हा प्रपंच सत्य नाही. मग त्यावर उभारलेलं सुखाचं स्वप्न सत्य कसं असेल? आपण ठिगळं लावून प्रपंच करतोय, ह्यात कमतरता राहणारच. ह्या वासनेला महाराज एका लाडावलेल्या कुत्र्याची उपमा देतात. वासना ही लाडावलेल्या कुत्र्याप्रमाणे आहे. तिला नुसते हडहड करून ती बाजूला जात नाही आणि हे स्वाभाविक आहे, कारण आपणच तिला लाडवून ठेवलंय. इतकं की पूजेच्या वेळेला सुद्धा ही वासना आपल्या देवघरात येते. आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूने असतो, म्हणून वाईट वासना चांगल्या वासनेला सहज मारून टाकते. ही वासना कोणत्याही उपायाने तृप्त होणारी नाही. मग ह्यावर उपाय काय? शाश्वत शांती कशी मिळेल? महाराजांनी यासाठी 3 पायऱ्या सांगितल्या आहेत. वासना नष्ट करायची असेल तर भगवंताजवळ वास ठेवा, म्हणजे सातत्याने नामस्मरण करा. मी करता नसून परमात्मा करता आहे ही भावना मनात रुजवा. जेव्हा मन भगवंताला अर्पण होईल तेव्हाच फळाची अपेक्षा सुटेल आणि तेव्हाच जीवाला खरी शांतता मिळेल. महाराजांनी वासनेची व्याख्या एकाच ओळीत केली आहे. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. म्हणूनच प्रपंचात सुख शोधण्यापेक्षा करते पण भगवंताला देऊन नामस्मरणात आनंद माना. हेच या प्रवचनाचे सार आहे. तुम्हाला गोंदवलेकर महाराजांचे हे विचार कसे वाटले? तुम्ही कधी नामस्मरणाचा अनुभव घेतला आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड डुथो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.